बाभुळगाव येथील उर्दू शाळेला पूर्णवेळ शिक्षक देण्यात यावा, शाळा व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी यांना निवेदन। बाभुळगाव येथील उर्दू शाळेला विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार पूर्णवेळ शिक्षक देण्यात यावे, या मागणीचे निवेदन उर्दू शाळा समितीच्या वतीने दिनांक 31 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिले असून येत्या 15 दिवसात संबंधित शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला। बाभुळगाव शहरात जिल्हा परिषद उर्दू माध्यमाची 1ली ते 8वी पर्यंतची एकमेव शाळा आहे। सदर शाळेमध्ये वर्ग 1 ते 5 पर्यंत 113 विद्यार्थी पटसंख्या आहे व 6 ते 8 मध्ये 40 विद्यार्थी असे एकूण 153 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु कार्यरत शिक्षक फक्त 4 आहेत। शाळेत पटसंख्येनुसार 3 शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता आरटीई ऍक्ट नुसार विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षकाची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिले आहे। या अगोदरही दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र यावर अद्यापही काही कार्यवाही करण्यात आली नाही। निवेदन देतेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मो जावेद, उपाध्यक्ष आमिर शेख कादर, सदस्य राजिक मोहनीफ, शिक्षणतज्ञ शहेजाद शे याकूब, सदस्य मो फैसल, सदस्य गोसिया शेख इरफान, सालेहा शेख फैसल, निलोफर शेख समीर हे उपस्थित होते। प्रतिनिधी जावेद खान, न्यूज 24, आपकी आवाज।